मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे 3259 नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर करण्यात आलेलं आहे। तर आतापर्यंत 84 जणांचा बळी पुरामुळे गेलेला आहे। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। मराठवाड्यातील ह्या पूर परिस्थितीची धक्कादायक आकडेवारी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। अतिवृष्टीने मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे। या पूर परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं देखील अतोनात नुकसान झालंय। आतापर्यंत पुरामुळे 84 जणांचे बळी गेले आहेत, तर 13 जण जखमी झालेले आहेत। 1954 गावामध्ये पूर परिस्थिती सापडलेली असून 5729 घरांची पडझड झालेली आहे। एनडीआरएफ, आर्मी आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीमुळे पुरात अडकलेल्या 719 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आलेलं आहे। जवळपास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। परिस्थितीमुळे 3259 नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे 3259 नागरिकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। यामध्ये बीडमध्ये 1115, परभणीमध्ये 1238, जालन्यातील 90, धाराशिवमधील 4098 तर नांदेडमधील 309 नागरिकांचा समावेश आहे। पुरात अडकलेल्या या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मराठवाड्याचे प्रशासन, एनडीआरएफ तसेच आर्मीच्या पथकाचं देखील मदत झालेली आहे। अतिवृष्टीमुळे केवळ जनजीवन नव्हे तर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे। 23 सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यामध्ये 27,71,779 हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेलेले आहेत। गेल्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं ही आकडेवारी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। जवळपास 1954 गावामध्ये पुराने प्रचंड नुकसान केलेलं असून 34,10,349 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालेलं आहे। यापैकी 26,99,269 हेक्टर जिरायत पिकाचं, तर 14,088 हेक्टर बागायत पिकाचं आणि 16,422 हेक्टर फळ पिकांचं वाया झालेलं संकट आलेलं आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मिळून 20,81,720 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेले आहेत। विभागीय अहवालानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.21%, तर जालना जिल्ह्यामध्ये 19.3%, परभणीमध्ये 84.45%, हिंगोली आणि नांदेडमध्ये 100%, बीड जिल्ह्यामध्ये 62.36%, लातूरमध्ये 77.52%, धाराशिवमध्ये 86.18% पंचनामे पूर्ण झालेले आहेत। एकूण आकडेवारी पाहता 76% पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे। मराठवाड्यात 1 जून ते 24 सप्टेंबर पर्यंत या कालावधीमध्ये पावसामुळे 84 जणांचा बळी गेला असून 13 जण जखमी झालेले आहेत। 1954 गावामध्ये नुकसान झाल्याची नोंद झालेली आहे। 2231 लहान मोठी जनावरे दगावली आहेत। धाराशिवमध्ये 5729 घरांची पडझड झालेली आहे। जिल्ह्यानुसार मृत्यू संख्या पाहता संभाजीनगर येथे 15 जणांचा, तर जालन्यामध्ये 7, परभणीमध्ये 6, हिंगोलीमध्ये 11, नांदेडमध्ये 24, बीडमध्ये 11, लातूरमध्ये 6 तर धाराशिवमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। मराठवाड्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे। शेतकरी संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांचं सगळं पीक वाहून गेले। शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे। शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी केली जात आहे। ओला दुष्काळ जाहीर करून सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे। सरकारबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।